तिसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं, तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि बाबांच्या चिलमीत गांजा भरून घेऊन जातो. काय बोलतोस म्हणे, अगदी गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत. दुसरा विद्यार्थी होता, त्याला विचारलं, तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि माझ्या वडिलांकरता हातपट्टीचा खंबा घेऊन जातो. नारायण भंडारींची तुम्ही कथा सांगितली, लहानपणीची सांगितली. तर नारायण भंडारी मोठा होणार की नाही, त्याला मोठं करणार की नाही? एवढं मोफत धान्य वगैरे दिलं, तो खाऊन पिऊन शिवभोजन खाऊन मोठा होतो तो. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं की शाळा सुटल्यावर बेटा तू काय करतो? तो पहिला विद्यार्थी म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि पप्पांसाठी भांगेची गोळी घेऊन येतो. न्यूयॉर्क पासून आपल्या गावापर्यंत आणि जमिनीतल्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत ओळखलात का सर मला? तर तुला कोण नाही ओळखणार, तू तर नारायण भंडारी, तुला रोज टीव्हीवर बघतो मी. गुरुजी प्रचंड नाराज झाले. एक चांगला पोरगा बसला होता, त्याला विचारलं. त्या चौथा मुलगा म्हणाला मी घरी जातो, हातपाय धुतो, थोडं खातो, देवाजवळ दिवाबत्ती करतो, प्रार्थना स्तोत्र म्हणतो, अभ्यास करतो, आई वडिलांना थोडी मदत करतो आणि त्यानंतर मी माझं सगळं काम करतो. गुरुजी आनंदित झाले, म्हणाले वर्गाचा मॉनिटर यालाच करायचा आहे. काय नाव आहे बेटा तुझं? मुलगा म्हणाला नारायण भंडारी. मला तुम्ही ती सांगितलेली माधव भंडारींची गोष्ट आठवली. माधव नाही, नारायण. माधव तरी बरे होते. नाही काय माधव की नारायण? नाही नाही काय दोन्ही दिव्यच आहेत. तर त्या नारायण भंडारींची तुम्ही कथा सांगितली, लहानपणीची सांगितली. तर नारायण भंडारी मोठा होणार की नाही, त्याला मोठं करणार की नाही? एवढं मोफत धान्य वगैरे दिलं, तो खाऊन पिऊन शिवभोजन खाऊन मोठा होतो तो. आणि मग काय झालं, तो नारायण भंडारी गाव सोडून जातो. ही कथा आहे, तुम्ही तुमची ज्यांनी लिहिली त्यांनीच मला लिहून दिलेली आहे. आणि अनेक वर्षानंतर गावात येतो. गावात आल्यानंतर गुरुजींना भेटलं पाहिजे. गुरुजींच्या दारामध्ये एक मोठी गाडी उभी राहते, त्याच्यातनं हे नारायण भंडारी उतरतात, गुरुजींकडे जातात आणि उभे राहतात. ओळखलात का सर मला? तर तुला कोण नाही ओळखणार, तू तर नारायण भंडारी, तुला रोज टीव्हीवर बघतो मी. काय बोलतोस म्हणे, अगदी गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत, न्यूयॉर्क पासून आपल्या गावापर्यंत आणि जमिनीतल्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत. कसं काय बाबा तुला, कसं काय तू? मी तर तुला शिकवलं नाही. ते मला तुमचं सोडून द्यावं, मला नवीन गुरु सापडला. आणि ज्या क्षेत्रामध्ये मी आहे ना तिकडे असंच बोलावं लागतं, माहिती नसली तरी जोरात बोलावं लागतं. तसं मी बोलतो. त्याला वा 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 वा, बरं तू सांग आता कसा काय आलास? त्यामुळे आत्ता काही नाही, आता म्हणे मी सरकारच्या कोविड काळातल्या आरोग्य सेवेमधला भ्रष्टाचार त्याच्यावरती टीका करून आलो. अरे काहीतरी चांगलं केलंस, खूप चांगलं केलंस. मग आता आलाच आहेस तर जेवून जा. तुला जेवणार कसा? मला परत प्रेस कॉन्फरन्स आहे. आता रे कसली प्रेस कॉन्फरन्स? तुला मगाशी त्या हॉस्पिटलच्या ह्याच्यातला सगळा भ्रष्टाचार काढला. आता प्रेस कॉन्फरन्स अशी आहे की हॉस्पिटलमध्ये ज्यांनी लाच घेतली त्यांच्यावरती कारवाई कराल तर याद राखा, खबरदार, आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत, हे सांगण्यासाठी प्रेस घ्यायची. तर हे असे नारायण भंडारी गावोगावी असतात. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो, माझी कामं चालू होती आणि सभागृहाचं कामकाज थोडंसं बघत होतो, ऐकत होतो. आणि अचानक मला असा भास झाला की मी नटसम्राट बघतोय. मी आहे अथेल्लो, मी आहे हॅमलेट, मी अमुक, मी तमुक. आणि त्याच्यामध्ये शेवट असा मला केविलवाणा वाटला की कोणी किंमत देता का? कोणी किंमत देता का? सुधीर भाऊ, काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश. चंद्रकांत दादा आणि थोडंसं देवेंद्रजींना भीती वाटायला लागली की आमचं कसं होणार. कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होतात, छान, अप्रतिम. काय कळलं काय होतं, जसं माझं झालंय तसं तुमचं पण थोडंसं झालंय. कलागुणांना वाव नाही मिळत या क्षेत्रात. मी फोटोग्राफर आहे,
गड किल्ल्यांची फोटोग्राफी केली, आता तो बंद आहे. सुधीर भाऊ, तुमच्यातला कलाकार हा कुठे लपून नाही राहत. जिथे जिथे संधी मिळते ना, तो असं उचंबोळून येत असतो, उचंबोळून येतो. असा कला ही जन्मजात असावी लागते आणि ती तुमच्यात आहे. सुधीर भाऊ, ती मारू नका प्लीज, ती मारू नका. ती अशी जिवंत ठेवा, अशी खळाळती असली पाहिजे. नाही मी माझं तसंच करू नका. अहो सुधीर भाऊ, एक गोष्ट मी नम्रपणाने सांगतो की आम्ही 5 रुपयात शिवभोजन थाळी देतोय, 5 रुपयात गरीबाचं पोट भरतोय, भरलेली थाळी देतोय. रिकामी थाळी वाजवत नाही करोना घालवायला. काय सांगितलं होतं, 8 बजे थाली बजाव, खाली आहे. म्हणजे निदान त्या थाळीचा उपयोग आवाज काढायला आहे एवढं तरी गरीबाला कळलं. वाजवली स्वतःचीच वाजवली थाळी, स्वतःचीच वाजवली थाळी. तर भरलेली थाळी आणि रिकामी थाळी हा या सरकारमधला फरक आहे. आणि गरिबांना विचारा, तुला भरलेली थाळी पाहिजे का रिकामी? अहो म्हणजे कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचार केला असा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची थेट नारायण भंडारी यांच्याशी तुलना केली. त्यामुळे सभागृहात भाजपच्या नेत्यांनी एकच गोंधळ घातला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात जोरदार भाषण करत भाजपच्या नेत्यांना चांगले झोडपून काढले. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे, कृपा करून सत्य तरी वाचावे. या समर्थ रामदास स्वामी यांच्या ओळी म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणामध्ये यमक जुळले म्हणून यशाचे गमक नसते असं फडणवीस म्हणाले. पण आमच्याकडे भाषणात यमक आणि काम करण्याची धमक सुद्धा आहे असा सनसनीत टोला लगावला. कोरोनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. पण त्यांना उत्तर देण्याआधी मला लहानपणी नारायण भंडारी यांची कथा आठवली. नारायण भंडारी हा गाव सोडून गेलेला असतो, तो परत गावात येतो आणि सरांना भेटतो. ओळखलं का सर मला? सर म्हणाले, तुला कोण नाही ओळखणार, काय बोलतो, गांजापासून ते मांजापर्यंत बोलतो, न्यूयॉर्क पासून ते गावापर्यंत बोलतो. मला आता नवीन गुरु भेटला आहे, तिथे जोरात बोलावे लागते. आता मी सरकारच्या कोविड काळातील भ्रष्टाचारावर टीका करून आलोय. आता मला परत पत्रकार परिषद आहे. मगाशी हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार बाहेर काढला होता, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आता पत्रकार परिषद घेऊन त्यांचे समर्थन करण्यासाठी चाललो आहोत असे हे नारायण भंडारी असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमडीत टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हशा पिकली, पण भाजपच्या गटातील आमदारांमध्ये खळबळ उडाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काय तो मुख्यमंत्री, असा एका आमदाराने म्हटलं आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारत या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांच्या उत्तरातील मुद्दे, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, आमच्या सगळ्या कामांना कायद्याचा आधार, राज्यपाल महोदयाचे भाषण आपण सर्वांनी ऐकलं, राज्यपालांना धन्यवाद, त्यांनी निपक्षपातीपणे राज्यपालांना धन्यवाद, त्यांनी निपक्षपातीपणे राज्यपालांना धन्यवाद, त्यांनी निपक्षपातीपणे सरकारची कामगिरी सर्वांसमोर ठेवली. ते मराठीत बोलले, त्याचा अभिमान. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर अनेकांना आक्षेप. राज्यपालांना धन्यवाद, त्यांनी निपक्षपातीपणे सरकारची कामगिरी सर्वांसमोर ठेवली. ते मराठीत बोलले, त्याचा अभिमान. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर अनेकांना आक्षेप. राज्यपालांनी भाषण मान्य केले, पण त्यांच्या सदस्यांना ते मान्य नाही. राज्यपाल, आपण संस्था मानता, त्या संस्थेवरच आपण अविश्वास व्यक्त केला. सुधीर भाऊंनी शिवभोजन योजनेवर बोलले. आपल्या राष्ट्रपतीच्या भाषणात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत 8 महिन्यासाठी 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे म्हटले. मग ते लगेच श्रीमंत झाले का? गॅस, इंधन, कोणतीही दरवाढ झालेली यांना चालते. आम्ही शिवभोजन थाळी 5 रुपयामध्ये दिली, जी अजून सुरू आहे. भरलेली थाळी आणि रिकामी थाळीमधील फरक गरिबांना कळतो. सीमाप्रश्नी देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद. राजकीय जोडे बाजूला ठेवून राज्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते. सीमाप्रश्नी एकत्र येण्यासाठी तयारी दाखवल्याबद्दल कर्नाटकवासी मराठी बांधवांच्या वतीने धन्यवाद देतो. कर्नाटक सरकार मराठी भाषिकावर कशी सक्ती लादते ते मोडून तोडून काढू. मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरवतील. आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देऊ, पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे केले. मराठी भाषा भिकारी आहे का? ही छत्रपतींची भाषा. ती भाषा भिकारी कशी असू शकते? छत्रपती नसते तर दिल्लीत जे बसले ते तरी असते का? केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. मराठी माती, मराठी माता हे विसरणार नाही. सावरकरांना भारतरत्न द्या यासाठी 2 वेळा पत्र दिले.